नमस्कार मित्रांनो, आज गावी आलेलो आहे आणि आज आषाढी एकादशी आहे आणि त्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण एक रेसिपी आपण करणार आहोत, ती म्हणजे भाज्याची भाजी। हा भाजा आमच्या इथे आमच्याच आवारामध्ये आहे आणि ही रानभाजी आहे ना मम्मी, ही रानभाजी आहे। तर आपण या भाजीचा आपण भाजी करणार आहोत। त्याला ही अशी पानं असतात आणि लाल असा त्याचा त्याला माठाची भाजी दुसरी असते, ही भाज्याची भाजी। ह्याला कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण भाजी बनवू शकतो, म्हणजे काय भजी करू शकतो आपण? भजी करायची, भाजी करायची, त्यांचे देठ आहेत, त्यांचे देठ भाजीत टाकायचे, मच्छीच्या कालवणात टाकायचे। म्हणजे हा आपण नॉनव्हेज साठी सुद्धा यूज करू शकतो। मच्छीच्या कालवणामध्ये पण आपण त्यांचे देठ टाकतो आणि भजी सुद्धा बनवतो, त्याच्या पानांची भजी बनते आणि भाजीही बनवतो। आणि मला सांग मम्मी, गणपतीच्या वेळेला ऋषीचा जो उपवास होतो त्यावेळेला ह्या ह्याच्यामध्ये त्या भाजीचा वापर करतो का? भरपूर करतो। हीच भाजी जास्त लागते, ही त्या ऋषीच्या उपवासासाठी ह्याचा वापर केला जातो। आणि तर बघूया मित्रांनो, आज आपण भाज्यांची, म्हणजे ह्याला भाजे म्हणतात, त्या भाज्याची भाजी आपण बनवणार आहोत। आणि आज आषाढी एकादशी आहे आणि त्याच्या निमित्ताने आज हा आपण बेत करणार आहोत। नमस्कार मंडळी, आज आपण इथे दारची भाजी अशी मम्मी बोलते, आमची आई म्हणते दारची भाजी हिला नाव आहे आणि बाजारामध्ये हिला भाजे असे म्हणतात। तर आपण त्याची भाजी बनवतोय। ही रानभाजी आहे आणि आपल्या दाराजवळ आपण जास्तीत जास्त हे उगवली जाते आणि त्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे किती कांदे आहेत मम्मी? कांदे ही दुसऱ्या डाळीच आपण केले। अच्छा, एक दोन कांदा आहे, 2 कांदे घेतलेले आहेत आणि मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेलं आहे आणि इथं खोबरं घेतलेलं आहे। चला तर आपण आता रेसिपीला आपण सुरुवात करूया। 2 चमचे आपण तेल टाकतोय। आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण ही भाज्यांची भाजी बनवत आहोत। अर्धा चमचा राई टाकतोय। थोडं हिंग घेतलेलं आहे आपण त्याच्यामध्ये। लसूण, लसूण लालसर झाल्यानंतर जरा कांदा घ्यायचा त्याच्यामध्ये आणि मिरची। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा परतवून घ्यायचं। आषाढी एकादशी जी आपण आता एकादशीसाठी बनवतोय ही भाजी,
तर तुला काही आठवणी आहेत का आषाढी एकादशीच्या? म्हणजे त्यावेळेला आपल्या इकडून दिंडी निघायची, वारीला माणसं जायची, सगळे वारकरी जायचे. आपण वारकरी पंथाची माणसं आहोत आणि वारकरी इथून जास्तीत जास्त जायचे का वारीला? अजूनही चालत जातात, पायी चालत जातात. टेम्पो नेतात, त्याच्यात ते सामान त्यांचा. अच्छा. कोण म्हातारी माणसं असतील त्यांना टेम्पो घेऊन जातात. पण आता मुंबई सारख्या ठिकाणी बऱ्याचशा मुंबईच्या अंतर्गत जे विठ्ठलाचे मंदिर आहेत तिथे अशा दिंड्या निघतात. पूर्वी अशा दिंड्या आपल्याकडे निघायच्या का? म्हणजे एकत्र माणसं येऊन अशी मिरवणूक वगैरे काढायचे का? देहन भाकरवड असं एक गाव आहे की त्या ठिकाणी सर्व वारकरी पंथाची लोक तिथे राहतात आणि तिथे एकत्र जमतात सगळ्या गावचे सगळ्या गावची लोक एकत्र जमतात. नंतर मग तिथून पायी जातात. पण तो देहन असा एक गाव आहे, मला वाटतं त्या गावामध्ये बरेचसे वारकरी पंथाची लोक आहेत तिथे आणि त्या ठिकाणी हे सगळे कीर्तनकार तिथे जास्तीत जास्त कीर्तनकार तिथे आहेत असं मला त्या मग त्या गावातून आपण सगळे माळकरी. अच्छा, माळकरी आहेत. म्हणजे गळ्यात माळ हा, तर मीठ टाकते. चमचावर मीठ टाकते. आपल्या काचळी गावामध्ये अशा दिंड्या अगोदर आपल्या काचळी गावामध्ये अशा दिंड्या पूर्वी अशा निघायच्या का? हो, निघायच्या. अख्ख्या गावात उपवास करायची लोक पूर्वी. कोण मच्छी खायची नाही. अच्छा. हाक मारायचे पाटल, आज एकादशी आहे, मच्छी कोणी आणू नका, हाक मारायचे. म्हणजे ही पद्धत होती अगोदरपासून की एकादशीच्या दिवशी आपण आपल्या पाटील गावामध्ये हाक मारायचा आणि त्या दिवशी मच्छी आपण खात नव्हतो आणि पकडतही नव्हतो. उपवास करायचा, एकादशी उपवास. आणि मग रात्रीचे भजन कीर्तन चालू असायचे. जे दिंडीला जात नाही ना त्यांना ती भजनाला जातात. रात्रभर भजन कीर्तन देवळात गावातल्या देवळामध्ये सगळेजण भेटायचे आणि मग भजनाच्या तालामध्ये ते दंग व्हायचे. आणि दिंडीला जाणारी माणसं वेगळी आणि हे इथून ज्यांना जमायचं नाही ते गावातल्या देवळामध्ये भजन म्हणायचे आणि त्या दिवशी ते हाक मारली जायची. म्हणजे ह्या प्रकारची प्रथा पूर्वीपासून आपल्याकडे चालत आली. ह्या गोष्टी आताच्या पिढीला माहिती असतील का? नाही. मग ते करण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे आपल्या ज्या माणसांनी, आपले जे नातेवाईक आहेत किंवा आपले वडीलधारी आहेत त्यांनी त्या आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे किंवा ते गाव दाखवलं पाहिजे की अशा ठिकाणी अशा प्रथा घडायच्या. पण ते आता जास्तीत जास्त घडत नाही. मला वाटतं ह्याच्यानंतर ही प्रथा, ही संस्कृती लोप पावण्याची शक्यता आहे ह्याच्यामुळे. त्यासाठी आपण वेळीच पाऊल उचललं पाहिजे. बरोबर ना? नाहीतर मग ती आपली संस्कृती आहे ना ती म्युझियममध्ये आपली सगळी माहिती ठेवून तिथे कोळी लोक, आगरी लोक ह्या पद्धतीचे होते, ह्या पद्धतीचे ते कपडे घालायचे, ह्या पद्धतीची त्यांची संस्कृती होती, हे आपल्याला ठेवायला लागेल बहुतेक. तर तशी वेळ येऊ नये. आणि आता आपली भाजी जवळजवळ होत आलेली आहे. वाफेवर द्यायची नाहीये अशी मम्मी म्हणते. भाज्यांची भाजी, मला वाटतं भाज्या जास्तीत जास्त आपल्याकडे होत असतील आणि
ज्या ऋषीचा उपवास आहे, म्हणजे तू मगाशी सांगितल्याप्रमाणे ऋषीच्या उपवासाला सुद्धा ही भाजी आपण गणपतीच्या दिवशी आपण वापरतो. हो. आणि त्यांचा तो उपवास त्याच्यामधून आपण श्रावणामध्ये श्रावणी सोमवार या दिवशी ही भाजी खातात. श्रावणाच्या दिवशी सोमवार श्रावण चालू झाला की भाजी चालूच झाली. मग वाडीत ठाकूर लोक विकायला आणतात. ठाकूर लोक म्हणजे अजूनही आपले आदिवासी समाज जो आहे तो ह्या प्रकारच्या भाज्या आपण विकत आहेत. म्हणजे ते भाज्या आपण करतोय का तर दाराजवळ ती भाजी म्हणजे कोणतं नाव घेतलंस त्या भाजीचं? दाराजवळची भाजी म्हणजे दाळची भाजी असं नाव होतं आहे. पण त्याला आपण भाजे म्हणून म्हणतो. मला वाटतं ही भाज्यांची आपल्या साईडची भाजे म्हणून म्हणजेच राजेच असणार. या भाज्यांची भाजे म्हणजे राजे असणार. अतिशय उत्तम असा मस्त कलर आलेला आहे. आता त्याच्यामध्ये थोडं खोबरं टाकूया आपण. एकदम मस्त माहिती अशी तू सांगितलीस की आपल्या इथे दिंड्या निघायच्या. अजूनही मला वाटतं काचळी गावामधून आपण इथे आलोय आता कातळपाडामध्ये. आणि आपल्या आगरी संस्कृतीमध्ये मुळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडायच्या. आपल्या अगोदरच्या जी लोक आहेत, आपले पूर्वज आहेत, त्या लोकांनी हे सगळं सांगितलेलं आहे. पण कुठेतरी या गोष्टी आत्ता कमी पडत चाललेल्या आहेत. म्हणून आपली संस्कृती शिकणं गरजेचं आहे आणि आपल्या आईवडिलांनी शिकवणं हे गरजेचं आहे. मला वाटतं मुंबईसारख्या ठिकाणी आता त्यांना वाटतं की आपल्या गावी असं घडायचं, म्हणून ते लोक आता मुंबईसारख्या ठिकाणी बऱ्याचशा अंतर्गत दिंड्या काढतात, वाऱ्या काढतात आणि विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जातात. पण आपल्या इथं असं तर दिसून येत नाही असं मला वाटतंय. पूर्वी पाऊस पडायचा नाही ना. अच्छा. मध्ये पाऊस पडायचाच नाही 15-15 दिवस. मग देवलात ती दिंडीतली लोक जाऊन भजन करत आणि शंकराला गाभारा बुडवत मग पाऊस पडायचा. मला वाटते ज्या वेळेला दुष्काळ पडला आपल्याकडे, महाराष्ट्रात दुष्काळ पडला, मला वाटतं 71च्या सुमारास, त्यावेळेला आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी देवाला साकडं घातलं की आमचा हा दुष्काळ जाऊ दे. आणि त्या दुष्काळ गेल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री तिथं जाऊन ती महाराष्ट्राचा प्रतिनिधित्व घेऊन ती पूजा केली जाते असं मी आज या ठिकाणी गेलेलो मुंबई एका ठिकाणी, त्यांनी मला हे सांगितलं आणि तिथून एक चांगली माहिती मिळाली. डाळ करते. भाजी छान दिसत आहे. आणि मला सांग, ह्याचं आपण ती भाजी आयुर्वेदिक म्हणून त्याचं काही हे आहेत का? म्हणजे आयुर्वेदिकमध्ये त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये काही त्याचे फायदे आहेत का? पोटाला वादा झाला की म्हणजे ॲसिडिटी झाली पोटाला की ही भाजी खाल्ली की पोट साफ होते. आणि पालेभाज्या आपल्याला खायला सांगतात ना, डायबिटीस झाला तरी या भाज्या खायला सांगतात. मग त्या भाज्या अवश्य खायला पाहिजे. अच्छा. म्हणजे आयुर्वेदिकही त्याचे कारण आहेत. आणि ते विशेषतः पावसाळ्यामध्ये का खातात तर पावसाळ्यामध्ये काही बाहेर बाधा होत असते पाण्यामधून किंवा कशामधून, तर त्याच्यामध्ये ह्या पालेभाज्या खाल्ल्याने आपल्या पोटामध्ये जे शांत होतं आणि जे असेल ते निघून जातं. अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे. झाले रे कधी भाजी होत आली म्हणजे ही लवकरात लवकर होणारी भाजी आहे, म्हणजे जास्त वेळ लागत नाही.
शेतावरती ही भाजी घेऊन जातात का म्हणजे ह्या वेळेला? हो जातात. आपल्या दाराशी असल्यामुळे ही कशी पटकन काढली आणि तिचं भाजी बनवली आणि भाकरी बरोबर भाताबरोबर आपण खाऊ शकतो ही भाजी. हो हो भाकरी बरोबर तर खूप चांगली. भाज्यांची भाजी. या पद्धतीची भाजी बनवता येते. शिवाय भाज्यांची जी पानं असतात त्याच्यातनी आपण ती चण्याच्या पिठामध्ये टाकून आपण त्याची भजी बनवतो. आणि त्याचे ज्या राहिलेल्या आहेत ते ह्याला काय म्हणतात? देठ राहिलेले असतात ते आपण डाळीमध्ये भाजीमध्ये म्हणजे रश्यामध्ये पातळ भाजीमध्ये टाकू शकतो. म्हणजे त्याचा कोणताही भाग असा व्यर्थ जात नाही. आता ही आम्ही डाळ बनवतोय तर डाळीमध्ये आम्ही त्याच्या जे देठ आहेत ते देठ टाकलेले आहेत आणि ते डाळीमध्ये चांगल्या पद्धतीने होत असतात आणि ते खायलाही मजेदार वाटतात. तर आपली भाजी तयार झालेली आहे. भाज्याची भाजी. ही भाजी या पद्धतीची छान असा कलर आणि ही आपल्या आरोग्याला चांगली अशी भाजी तयार झालेली आहे. आणि घराच्या बाजूला लावतात ही भाजी म्हणून हिला दारची भाजी म्हणतात. त्याचप्रमाणे ह्यामध्ये डाळीमध्ये आम्ही हे टाकलेले आहेत त्याचे देठ आणि हे देठ आपण खातो. म्हणजे याचा कोणताही पार्ट हा आपण फुकट घालवत नाही आणि अतिशय सुंदर अशी झालेली आहे. ही भाकरीबरोबरही खाता येते आणि भाताबरोबरही खाता येते. तर बघूया आपण त्याचा आपण स्वाद घेऊया कशी झाली आहे ती. घास तयार केलेला आहे आणि पांडुरंगाचं नाव घेऊन आज आषाढी एकादशी आहे आणि पांडुरंगाचं नाव घेऊन आपण जेवणाला सुरुवात करतोय. जय जय राम कृष्ण हरी. अतिशय उत्तम आहे भाजी झालेली आहे. त्याचप्रमाणे त्याचे जे देठ आहेत तेही छान झालेले आहे. मित्रांनो, आम्ही आमची नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येतोच. त्यापर्यंत तुम्ही आमचा चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स द्या. धन्यवाद.